थांबा एक मिनिट. आज तुम्ही अकोल्यावरून आलात आणि तुमच्याबरोबर दिल्लीचा पहिलवान होता, कसदार पहिलवान होता, तुम्ही कुस्ती मारली. काय सांग, काय तुमच्या भावना आहेत? आणि कुठल्या तालमीस तुम्ही पहिलवान? अकोले हनुमान आखाडा. हनुमानाकडा. कशा प्रकारे तुम्ही सराव करता? अकोले तुम्ही कसा काय सराव तुम्ही कसा करता, तुम्ही काय सांगाल? चांगलं चालू आमचं सर. चांगलं चालू. आतापर्यंत तुम्ही कुठल्या याच्यात कुस्त्या मारल्या? खेलो इंडियाला घेऊ गोल्ड मेडल बसला आत्ता माझ्या हां. छत्तीसगडला. आणि आज इथं कसं वाटलं? चांगलं वाटलं इथे येऊन. तुमच्या आयुष्यातली सर्वात चांगली कुस्ती कुठली होती? खेलो इंडियाची. खेलो इंडियाची. आणि आज हा दिल्लीचा पहिलवान होता, कसदार पहिलवान होता, तुम्ही कुस्ती मारली. काय तुमच्या कशात भावना, तुमच्या गावासाठी किंवा तुमच्या सगळ्या कुस्तीसाठी काय? अभिमान आहे माझ्यावाले. हां. घरची परिस्थिती कशी आहे तुमची? आहे गरीबच आहे. मग कशा पद्धतीची तुम्ही आता एक कुस्ती म्हणजे काय एवढं कोणाचं काम नाही, कसं सराव करता, कशा पद्धतीने तुम्हाला खुराक वगैरे कसं असतं नियोजन? चांगलं देव थंडाई अंडी सकाळी नाश्ता बिष्टा राहतो चांगलं. संध्याकाळी चिकन मटन 2 टाईम बॅटरी चालू राहते. आणि सराव किती तास करता? तर 3 तास राहतो सकाळी. सकाळपासून 8 संध्याकाळ वाजेपर्यंत सराव राहतो आणि संध्याकाळी 4 ते 6. 4 ते 6 पूर्ण सराव होतो. तुम्हाला कुस्तीची आवड तुम्हाला कशी लागली कुस्तीची आवड? माझे वडील बरोबर पहिलवान होते पण मी पण त्यांच्या नाव शिकून झालो. हां. आणि नवीन मुलांसाठी त्यांनी तुम्ही काय संदेश द्याल, म्हणजे चांगलं ते नवीन मुलांनी आले. कसं त्यांनी आवड? पिंपरी पेंढारच्या या मैदानामध्ये तुम्ही आलात आणि आता ही गदा तुम्ही खांद्यावर घेतली, म्हणजे कसं वाटतं? खूप आनंद वाटतो. हां. आम्हाला खूप आनंद झाला. तुम्हाला